हॅलो, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचनमध्ये. आज आपण छोल्याची भाजी बनवणार आहे. हे बघा, मी त्यासाठी हे छोले रात्री भिजायला घातलेले होते. आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर याला आपण कुकरमध्ये शिट्ट्या करून घेऊ 2-3. आता हे छोले मी कुकरमध्ये टाकते. हे धुतलेले आहे मी. तर यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आणि थोडीशी हळद. आणि इथे मी 2 बटाटे टाकणार आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ. एक 2 ते 3 शिट्टे आपल्याला करायचे आहे. म्हणजे छोले छान नरम शिजले की मग आपण पुढची तयारी करूया भाजीची. हे बघा, झाले आहे आपले छोले. आता आपण उघडून बघूया शिजले की नाही. हे बघा, छोले आपले छान शिजलेले आहे. एकदा चेक करूया आपण. हे बघा, छान शिजलेले आहे छोले. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, फोडणीसाठी मी हे साहित्य काढून ठेवलेलं आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून मोठा कांदा घ्यायचा आहे, आले लसणाची पेस्ट, कोथिंबीर, आणि इथे मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हा मी एक सिक्रेट मसाला घेतलेला आहे, आणि धणे पावडर, जिरे पावडर आणि हळद. आणि इथे मी हे छोले आपण वाफवून घेतले होते ते काढून घेतले थोडेसे, जे आपल्याला मॅश करून भाजीमध्ये टाकायचे आहे. चला तर मग आपण बघूया. इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान कडकडली की मग आपण कांदा टाकूया. आता आपण आधी आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया थोडी. आणि नंतर इथे मी कांदा टाकते. कांदा छान ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण छोले ठेवलेले होते ते मॅश करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छोले छान मॅश करून घ्यायचे, ज्यामुळे भाजीला भाजी छान घट्ट होते आणि ग्रेव्ही बनते यामुळे छान, आणि टेस्टही छान येते. इथे आपला कांदा
झालेलं आहे परतून बघा. आता आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. इथे मसाल्यांमध्ये मी जो हा सिक्रेट मसाला वापरला आहे तो तुम्हाला दाखवते. हा बघा आपला सिक्रेट मसाला. एकदा तुम्ही टाकून बघा हा भाजीमध्ये, खूप छान टेस्ट येते ह्यामुळे. आता आपण मसाले टाकूया. मीठ आपण छोले वाफवायला ठेवले तेव्हा टाकलं होतं मीठ, त्यामुळे आता मी जास्त मीठ टाकणार नाही आहे. चवीप्रमाणे थोडंसं टाकायचं आहे. मसाले छान परतून झालेले याच्यामध्ये. आता आपण छोले टाकूया. आता तुम्ही बघू शकता इथे एकदम अशी पातळ दिसते आपली भाजी. त्यासाठीच आपल्याला इथे हे मॅश केलेले छोले होते ते टाकायचे आहे, म्हणजे भाजी आपली छान घट्टसर होईल. आता आपण याला एक उकळी येऊ देऊया छान. हे बघा भाजी किती छान अशी घट्ट झालेली आहे. अजून थोडी उकळली की मग घट्ट होईल. बघा तेल किती छान सुटलेलं आहे भाजीला. बघा छान उकळलेली ही भाजी. आता मी गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकूया वरतून आपण. आता आपण भाजी सर्व करूया. तर बघा तयार आहे आपली छोले भटुरे भाजी. भटुरे मी इथे दाखवले नाही आहे, पण मी भटुरेची रेसिपी नंतर शेअर करेल तुमच्यासोबत. तर बघा किती छान झालेली आहे भाजी, मस्त. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.